सर्वधर्मीय सार्वजनिक गणेश उत्सव गेल्या 40 वर्षापासून साजरा करण्यात येत आहे। यंदाचं हे 40वे वर्ष आहे। विशेष म्हणजे विलेपार्ले नागरी विकास मंडळाचा हा सर्वधर्मीय गणेश उत्सव एक नियमाने सिद्धांताने उत्सव साजरा केला जातो आणि या इकडे पहिला प्रथम मूर्ती पूजा आरती आणि प्रसाद या गोष्टींवरती जास्त लक्ष दिलं जातं। जसं मूर्ती पर्यावरण पोषक इको फ्रेंडली आहे, कारण आपल्या ह्या उत्सवाच्या मूर्ती ज्या विसर्जन होतात त्या पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होऊ नये त्यासाठी गेल्या कोविडपासून आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती स्थापन करतो। कोविडमध्येही आम्ही हा आमचा एवढा मोठा उत्सव असूनही आम्ही फक्त 1.5 दिवस गणेश उत्सव 3 वर्षे साजरा केला, कारण का मंडळाची एक समाजाबरोबर बांधिलकी आहे आणि हे समाज हा परिसरामधले सर्व गणेश भक्त परिसरातील लोक ही आमची बंधू भगिनी आहेत आणि त्यांचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे। त्यासाठी गेल्या 3 वर्षांमध्ये आम्ही मंडळाचा हा गणेश उत्सव 1.5 दिवसच साजरा केला होता। 1.5 दिवसाचा 3 वर्ष साजरा केल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला प्रार्थना केली होती की बाबा हा कोविड पळून जाऊ दे। पळून गेल्यानंतर परत आम्ही जसं पूर्वीप्रमाणे 11 दिवस अनंत चतुर्थीपर्यंत साजरा करायचो तसा हा उत्सव आम्ही गेल्या वर्षापासून अनंत चतुर्थीपासून सुरुवात करत आहोत। आणि विशेष ह्या मंडळामधले जे सर्व कार्यकर्ते आहेत, महिला पुरुष लहान मुलं, हे तन मन धन श्रद्धा ही आपली लावून इथे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत असतात। यथाशक्ती त्यांच्याप्रमाणे जसं जमेल त्याप्रमाणे ते सहकार्य करून इथे 10 दिवस 11 दिवस मोठा महाप्रसाद केला जातो आणि महाआरती असते आणि या महाआरतीमध्ये तमाम विभागातील महिला सामील होतात, पुरुषही सामील असतात, लहान मुलं असतात। महाप्रसाद झाल्यानंतर ते सर्व आनंदाने तृप्त होऊन जसं आपण म्हणतो गणपती आपण पूजा करतो आणि गणपतीच्या नंतर नैवेद्य दाखवलं की ही लोक सर्व व्यवस्थित समाधानी तृप्त झाले, म्हणजेच तुमचा गणपती तुम्हाला प्रसन्न झाला। आणि मी लोकांना एक विनंती करेन की आज मुंबईमध्ये गणपतीला आपण एक पार्ल्याचा राजा, मुंबईचा राजा किंवा अमुक काही असा अमुक इथला राजा असं न म्हणताना मी सर्व माझ्या मंडळाला किंवा इतर सर्व लोकांना विनंती करेन की याला विश्वाचा राजा म्हणा, कारण विश्वामध्ये आज भारतामध्ये नाही अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स हा सर्वीकडे गणपती उत्सव हा साजरा केला जातो आणि त्याला कुठेतरी तुम्ही लिमिटेड करून ठेवलात की हा मुंबईचा राजा म्हणजे तो मुंबईमध्ये नसतो, तो पुऱ्या विश्वामध्ये असतो। आणि जिथे जिथे त्याचे जे भक्त आहेत तिथे त्या भक्तांच्या प्रत्येक काही त्यांच्या समस्या असतील किंवा त्यांच्या प्रार्थना असेल तर त्याला जे दर्शन हवं तिथे तो देतो। आज तुम्ही इथे बसला, इथेही तुम्हाला दिसेल आणि तुमच्या घरीच गणपती आहे तिथेही तुम्हाला तेच दर्शन मिळणार आहे, तोच आशीर्वाद मिळणार आहे। तर ही एक श्रद्धा तुम्ही ठेवा आणि मी तुम्हाला सर्वांना परत एकदा माझ्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानेन, कारण हे सर्व कार्यकर्ते आहेत म्हणून आज मी हे कार्य करू शकतो। भक्तांना सांगताना सर्वांना असं वाटतं की वन मॅन शो, निश्चित वन मॅन शो, पण 40 वर्ष एक नेतृत्व माझं ही सर्व लोक मान्य करतात, कारण का त्याच्यामध्ये मला अभिमान वाटतं, कारण मी जे करत आहे हे योग्य असेल म्हणूनच ही लोक माझ्या पाठीशी एवढे उभे आहेत आणि हे मान्य करतात। आणि मी परत ह्या गणपती बाप्पाला एकदा प्रार्थना करेन की असंच हे सर्व मंडळी हे जे कार्यकर्ते विभागातील नागरिक गणेश भक्त आमच्या ह्या पाठीशी उभे राहून आम्हाला ह्या उत्सव सक्सेस करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी सहकार्य करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।